नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता, गणित हे विश्लेषण सिरीज सुरू केला होता. तर चला प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एक चौकोनाच्या कोनांचे गुणोत्तर. एका चौकोनाच्या कोनांचे गुणोत्तर किती आहे? 2:5, 5:7, 7:10 असे. तर त्या चौकोनाचा सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोन, सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोन यांच्यातील फरक शोधा म्हटला आहे. तर चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर 360 अंश असते. तर आपल्याला हे गुणोत्तर दिलेलं आहे किती? 4 कोनांचे. तर सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोनांचे फरक विचारला आहे. तर बघा आता, समजा पहिला कोन 2x मानू अधिक 5x, तिसरा कोन 7x अधिक चौथा कोन आहे 10x. तर यांच्या सर्वांच्या कोनांच्या मापांची बेरीज किती आहे? तर 360 अंश आहे. तर यांची बेरीज किती येते? तर 24x बरोबर 360. x बरोबर 360 भागिले 24. 24 1 24 1 24, 24 1 24, उरले 12. 24 5 20. x बरोबर किती आलं? 15. पण आपल्याला काय विचारलं आहे? सर्वात मोठा कोन आणि सर्वात लहान कोन. तर सर्वात मोठा म्हणजे गुणोत्तर बघा 10 आहे. तर 10x, ची किंमत ठेवू आपण 10 गुणिले 15, 150. आणि सर्वात लहान कोन असेल तर 2x मध्ये xची किंमत ठेव 15. 15 1 15 2 30. आता फरक म्हणल्यामुळे वजाबाकी. 150 मधून 30 गेले 120, म्हणजे किती राहिला फरक? यांच्यातील 120 अंश आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, P आणि Q एकट्याने एक काम अनुक्रमे 9 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करू शकतात. जर त्यांनी Q पासून सुरुवात करून 1 सोडून 1 दिवसांनी काम केले तर ते काम किती दिवसांनी पूर्ण होईल? बघा, Pचं किती काम आहे? 9 दिवस P, आणि Qचे किती आहे? 12 दिवस Qचे. तर यांचा लसावी किती निघेल? 36 निघेल. किती? लसावी 36. 9 चौक 36, 12 त्रिक 36, म्हणजे यांचा लसावी किती निघाला? तर 36 लसावी निघाला. तर P हा 4 दिवसात काम करेल आणि Q हा 3 दिवसात. आता काय म्हणले? Q पासून सुरुवात केला आहे. तर Qचे 1 दिवसाचे काम किती होईल? 1 दिवसाचे काम 3 दिवस, म्हणजे 3 काम होईल. एका दिवसात 3 काम होईल. आणि Qचे किती होईल? एका दिवसात 4 काम. आणि मग दुसऱ्या दिवशी किती काम होईल दोघांचे मिळून? 3 अधिक 4 किती झाले? 7 झाले. म्हणजे काय? दुसऱ्या दिवसाचे काम किती झाले? 2 दिवसाचे काम दोघांचे मिळून 7 काम झाले. Qचं 3 आणि Qचं 3 आणि इथं Pचं काम किती आहे? 4. म्हणजे दोघांचं मिळून किती झालं आहे? तर 7 काम झालं आहे 2 दिवसाचं. 2 दिवसाचे काम किती आहे? 1 मिनिट. 2 दिवसाचे काम 7 दिवस. तर 10 दिवसाचे काम किती होईल? 5 गुणिले 7, म्हणजे 5 7 35, म्हणजे 10 दिवसाचे काम किती होईल? तर 35 काम होईल. तर आपल्याला काय म्हणलं आहे? शेवटी करून सुरुवात 1 दिवसाचे काम केले तर काम किती दिवसात पूर्ण होईल विचार. बघा, आता 10 दिवसात 35 काम होईल. तर आता 10 दिवसात म्हणल्यावर P पर्यंत येऊन थांबेल. तर सुरुवात कोणापासून झाली? तर Q पासून. तर आता Qच्या 11व्या दिवशीचे काम किती असेल? 11व्या दिवशीचे काम 1/3 असेल. तर दिवस बरोबर 10 अधिक 11वा दिवस किती? 1/3 काम आहे. म्हणजे किती झालं काम? टोटल 1.1/3 हे कामाचे
दिवसा आहेत. म्हणजे 10.1/3 दिवसात काम काय होईल, ह्या दोघांचं पूर्ण होईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 36 सेंटीमीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतर करा. 1 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर? 1,00,000. 1 2 3 4 5 1,00,000 सेंटीमीटर. तर 36 सेंटीमीटर आहे. तर 36 सेंटीमीटरसाठी आपल्याला 36 भागिले किलोमीटरनं भागावं लागेल. 1 2 3 4 5. त्यांचा काय तो भागाकार 0.123 36 किलोमीटर. 36 सेंटीमीटरचे किती किलोमीटर आहे? तर 0.0036 किलोमीटर हे किलोमीटरमध्ये रूपांतर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 2 व्यक्तींच्या वयातील फरक 30 वर्षे आहे. 5 वर्षापूर्वी त्यातील वयाने मोठा असल्याचे वय वयाने लहान असलेल्याच्या वयाच्या 3 पट होते. तर वयाने लहान असणाऱ्याचे सध्याचे वय किती असेल ते काढायचं आहे. तर 5 वर्षापूर्वी काय म्हणलं आहे, त्यातील वयाने मोठा असलेल्याचे वय काय, वयाने लहान असलेल्याच्या वयाच्या 3 पट होते. आता लहानाचे वय किती मानू आपण? x मानू. आणि मोठ्याचे वय लहानाच्या 3 पट म्हणजेच 3x. किती? हे 5 वर्षापूर्वीचे वय आहे. तर आता सध्याचे वय काय करावं लागेल? सध्याचे वय बरोबर मोठा व्यक्ती आणि लहान व्यक्ती. तर मोठ्याचे 3x. तर सध्याचे म्हणजे 5 वर्ष पूर्वीचे वय आहे 7x आणि 3x. तर सध्याचे +5 करावं लागेल. आणि छोट्याचे x अधिक 5. आता हे समीकरण आपण सोडवू. पुढे त्यांच्या वयातील फरक. तर सध्याचे वय निघालं आपल्याला 3x अधिक 5 मोठ्याचे आणि x अधिक 5 हे लहानाचे वय. तर सध्याचे वय बघायचं आपल्याला. तर आपल्याला काय सांगितलं आहे? 2 व्यक्तींच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. म्हणजे आता सध्याचे वय काय होते? मोठ्याचे 3x अधिक 5 होते. फरक म्हणजेच वजाबाकी x अधिक 5 यांच्यातील फरक किती आहे? तर 30 वर्ष आहे. तर बघा आता हे 5 मधून 5 गेले 0 राहतात. 3x मधून x गेला म्हणजेच 1 राहते इथं. तर किती? 2x राहिले बरोबर 30. x बरोबर 30/2. बेक बे उरला 1 बेपंची 10. तर x बरोबर किती आले आहे? 15. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला? तर वयाने लहान असणाऱ्याचे सध्याचे वय काढायचं आहे. तर सध्याचे वय काय होते? लहानाचे x अधिक 5 होते. तर xची किंमत ठेवू आपण 5. 15 आणि 5 20. म्हणजे लहानाचे वय किती आहे? तर 20 वर्ष आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे Q गुणुले R म्हणजेच Q ही R ची पत्नी आहे. Q अधिक R म्हणजेच Q हा R चा पती आहे. Q भागिले R म्हणजेच Q ही R ची मुलगी आहे. आणि Q वजा R म्हणजेच Q हा R चा भाऊ आहे. तर आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. म्हणजे या अभिव्यक्तीमध्ये व्हीचा टीशी संबंध काय आहे ते विचारलं आहे आपल्याला. तर बघा आता S - T म्हणजे काय आहे? S - T म्हणजेच S हा टीचा भाऊ आहे. टीचा भाऊ कोण आहे? S आहे. भाऊ म्हणजे हा पुरुष झाला. ठीक आहे. परत काय म्हणलं आहे? टी भागिले यू. टी ही यूची मुलगी आहे. यूची मुलगी कोण आहे? टी म्हणजे ही लेडीज झाली, स्त्री झाली. स्त्रीला आपण सर्कल करू. मुलगी कुणाची मुलगी आहे? तर यूची मुलगी आहे. पुढे काय? यू अधिक व्ही. यू हा व्हीचा पती आहे. व्हीचा पती कोण आहे?
यू, व्हीचा पती यो म्हणजे हा पुरुष झाला पती आणि हे स्त्री झाली. तर काय म्हटलं आलं आहे आपल्याला, व्हीचा टीशी संबंध काय, ह्या दोघांचा संबंध विचारला आहे. बघा टीची मुलगी म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत, म्हणजे व्हीची पण मुलगीच झाली. म्हणजे व्हीचा टीशी काय संबंध आहे, तर टीचे कोण आहे, आई आहे. आई म्हणजे व्ही कोण आहे, टीची हे आई आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर जोडी निवडा. आर पी डी चा संबंध काय, डब्ल्यू यू आयशी आहे. तर पुढील याच्यातील कोणचा संबंध याच्यासारखा आहे ते शोधायचं आहे. तर अशा प्रश्नासाठी तुम्हाला ए बी सी डी असंच यमपर्यंत लिहून परत खाली यन आणि इकडं कंटिन्यूली झेड, झेड हा 26 नंबरला, 1 2 3 4, यम हा 13 नंबरला आणि यन 14 नंबरला असे क्रमांक द्या. म्हणजे अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला खूप मदत होईल. तर आता ह्याचा संबंध आधी आपल्याला शोधावा लागेल. आर पी डी डब्ल्यू यू आय. तर बघा आता आर हा किती नंबरला आहे, तर 18 नंबरला आणि डब्ल्यू किती नंबरला आहे, तर 23. म्हणजे किती घर पुढे गेला आहे किंवा किती ॲड केला आहे, तर 5 ॲड केला आहे. पी आहे 16 नंबरला आणि व्ही आहे 22. परत ह्याच्यात पण 5 ॲड केला आहे. डी आहे 4 नंबरला आणि आय आहे 9. म्हणजे ह्याच्यात पण 5 ॲड केला आहे. म्हणजे तशाच प्रकारे याच्यातील कोणत्या ह्याच्यामध्ये 5 ॲड करून पुढचा अक्षर घेतला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण एक्स वाय यम हे घेऊ, म्हणजे हे ऑप्शन घेऊ आपण. एक्स वाय यम. यक्स आहे 24 नंबरला. तर ह्याच्यात आता 5 ॲड केलो आपण तर किती होतात, किंवा आता 29 होतात. पण 29 आहे का बघू आपण. 26 27 28 29 म्हणजे काय येईल, तर 30. तर काय ते सी. पुढे वाय. वाय किती नंबरला आहे, तर वाय आहे 25 नंबरला. 25 यम 13 नंबरला. आता 25 वाय, एक मिनिट बघा, 25 नंबरला वाय इथं आहे. तर आता 5 घर पुढे म्हणजे 25 26 27 28 29 30. म्हणजे 30 नंबरला काय येते, तर डी. म्हणजे 5 घर पुढे गेलो तर डी, सी डी. आता यम आहे 13 नंबरला. 13 5 किती, 18. म्हणजे 18 नंबरला काय आहे, तर आर आहे. म्हणजे काय उत्तर येईल, सी डी आर. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, सरळ रूप द्या. तर हे 8चा वर्ग आहे आणि 3चा घन आहे. तर बघा 8चा वर्ग गुणिले 3चा घन भागिले वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 81. आता बघा 8चा वर्ग गुणिले 3चा घन भागिले हे 64 कशाचे वर्गमूळ आहे, तर 8चे आणि 81 कशाचे वर्गमूळ आहे, तर 9चे आहे. तर आता बघा 8चा याला 8 गुणिले 8 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 8 गुणिले, तर ह्याचे फोड किती, 3 त्रिक 9. तर ही 8 कटले, ही 8 कटले, 1 2 1 2. तर राहिले किती, 8 आणि 3 जे 8 त्रिक 24. म्हणजे काय येईल ह्याचं सरळ रूप, तर 24 हे उत्तर येईल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एस बी किती आहे, 2:1 आहे. एस बी 2:1 आणि बी सी 6:9 आहे. तर काय म्हटलं, ए बी सी शोधायचं आहे आपल्याला. तर ह्याला आपण ह्या प्रमाणाला किती, 6ने गुणू, 6ने, आणि ह्याला 1ने गुणू, 1ने. आता 6 1 6 1 6 2 12, 12 6 1 6 आणि ह्याला 1 6 1 6 9 1 9. म्हणजे काय झालं, हे ए बी आणि हे बी सी. तर बीचं प्रमाण सेम आहे बघा 6. मग काय राहिलं इथं, 12 6 आणि हे 9. तर ह्याला
पूर्ण भाग जातो. कितीनं भाग घालू आपण? 3नंच जाईल. 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. म्हणजे याचं गुणोत्तर काय येईल ABCचं? 4 2 2 3 हे गुणोत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील तक्त्यात P, Q, R, S आणि T या 5 सेल्समन्सनी विकलेल्या विमा पॉलिसीची संख्या दर्शवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये काय विमा पॉलिसीच्या संख्या आहेत. तर तक्त्याचा अभ्यास करा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. तर संदर्भ नंबर ऑफ इन्शुरन्स पॉलिसीज विमा पॉलिसीची संख्या आहे आणि सिरीज मालिका आहे. सर्व 5 सेल्समननी विकलेल्या एकूण विमा पॉलिसीमध्ये क्यूने विकलेल्या विमा पॉलिसीची टक्के वाटा किती आहे? तर एकूण विमा पॉलिसी किती आहेत? एवढ्या आहे. तर यांची बेरीज किती होते? 660 होते. तर क्यूचा वाटा काय किती आहे याच्यामध्ये? क्यूचा वाटा आहे 165 आहे. 165 आहे. तर क्यूचा वाटा टक्केवारी विचारला आहे आपल्याला. काय विचारलं आहे? टक्केवारी. 660 भागिले 165 बरोबर 100चे x. बघा 160ला 100% वाटा. तर 165ला किती टक्के वाटा आहे? तर इथं तिरपा गुणाकार करायचा. 165 गुणुले 100 भागिले 660. 0 0 कटले. 11 भागलं. 11 सक्की 66. 11 1 11 उरले 5. 11 5 55. 6 1 15 आणि 10 150 चा गुणाकार भागिले 6. 6 1 6. 6 1 6. 6 2 12 उरले 3. 6 5 30. म्हणजे वाटा किती आहे? तर क्यूचा 25% हा वाटा आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 3 गुणुले 2 वजा 13x अधिक 6 बरोबर 0 च्या मुळांचा गुणाकार विचारला आहे. डॅश डॅश आहे. तर इथं पण मिस्टेक झाली आहे. 3x वर्ग आहे. काय आहे? 3x वर्ग आहे. तर अशा प्रकारचे गणित बघा सूत्र आहे वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागिले 2a आहे. तर इथं a बरोबर 3, b बरोबर वजा 13 आणि c बरोबर 6. तर आपण संख्या ठेवू. आता इथं b बरोबर किती आहे? वजा 13 आहे. किती आहे? वजा 13 कंसात घेऊ आपण. इथं वजा चिन्ह. ठीक आहे. पुढे आहे वर्गमुळात b चा वर्ग म्हणजे b ची किंमत किती आहे? इथं 13. जे वजा 13चा वर्ग. पुढे वजा 4. ये किती आहे? 3 आणि c आहे 6. तर भागिले 2 ये किती आहे? 3. बघा आता हे सोडवू आपण. 13 वजा वजा कटलं. राहिलं किती? नुसतं 13 राहिलं. हे अधिक वजा जशास तसं वर्गमुळात. तर हे वजा 13चा वर्ग जे वजा वजा कटणार. वजा 13 गुणिले वजा 13 वजा वजा कटलं. 13चा वर्ग किती आहे? 169 वजा यांचा गुणाकार येतो 72 आणि भागिले 3 2 6. म्हणजे किती आलं आपलं? 13 वजा आणि अधिक वर्गमुळात 169 वजा 72 भागिले 6. तर यांची वजाबाकी किती आली? वर्गमुळात 97. हे अधिक वजा हे 13 जशा तसं भागिले 6. त्याला तसंच आपण तर हे वजा घेऊ आपण. इथं अधिक घेऊ आणि इकडं 13 वजा 97 भागिले 6. म्हणजे ह्याला हे वजा आणि अधिक 2 चिन्ह आहेत ना. मग ह्याला आपण 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केला. तर बघा आता
ह्याला बघा आता 13चा वर्ग वजा वर्गमुळात 97चा वर्ग, हे दोन्ही एक केलं, हे वर्ग भागिले 6 6 36 म्हणजे 6चा वर्ग, हे वर्ग आणि हे वर्गमूळ कट झालं. 13चा वर्ग किती आहे 169 वजा 97 भागिले 36 बरोबर यांची वजाबाकी येते 72 भागिले 36, 36 1 36, 36 दोन्ही 72 म्हणजे काय उत्तर येते तर 2 हे उत्तर येते. आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे आपण गणिताची सिरीज सुरू केलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.